शेतातील सौर पंपाच्या मंजुरीसाठी 20,000 रुपये लाचेची मागणी करणारा महावितरण उपविभाग कार्यालय बिडकीन येथील कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईत पकडला गेलाय। पैठण तालुक्यातील टाकळी येथील शेतकऱ्यानं शेतातील 5 सौर पंपांसाठी अर्ज करून शासकीय नियमानुसार फीस भरलेली नसताना देखील या अर्जाच्या मंजुरीसाठी महावितरण उपविभाग कार्यालय बिडकीन येथील कनिष्ठ अभियंता महेश काशीनाथ खावटे यांनी शेतकऱ्याकडे 25,000 रुपयांची मागणी केली होती। मात्र शेतकऱ्याची लाच देण्याची तयारी नसल्यामुळे त्यांनी संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता दिनांक 11 मार्चला विभागानं सापळा रचला असता कनिष्ठ अभियंता महेश खावटे हा महावितरण उपविभाग बिडकीन कार्यालयासमोरील रसवंती गृहात 20,000 रुपये लाचेची रक्कम पंचांगसमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडला गेलाय। लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात अभियंता महेश खावटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर सापळा पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक आघाव, पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव दिंडे, पोलीस कर्मचारी आत्माराम पैठणकर, नागरगोजे, चालक ताठे यांनी यशस्वी केलाय। प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर।